नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका मनोरंजक विषयाला सुरुवात करूया. तुम्हाला अन्न आणि त्याच्या स्रोतांबद्दल आधीच माहिती असेल. आपण सामान्यतः वनस्पती किंवा प्राण्यांच्या स्रोतांपासून बनवलेले पदार्थ घेतो. जेवणात चपाती, डाळ आणि वांग्याचा रस्सा असू शकतो. दुसरे जेवण भात, सांबार आणि भेंडीसारखी रस्सा भाजी असू शकते. इतर काही जेवणात अप्पम, माशाचा रस्सा आणि भाज्या असू शकतात. कधी कधी आपल्या जेवणात इतकी विविधता नसू शकते. जर आपण प्रवास करत असू तर वाटेत उपलब्ध असलेले अन्न आपण खाऊ शकतो. आपल्यापैकी काहींना बहुतेक वेळा इतके विविध पदार्थ खाणे शक्य नसते. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक अन्नपदार्थात वनस्पती किंवा प्राण्यांपासून मिळणारे एक किंवा अधिक घटक असतात. या घटकांमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असलेले काही घटक असतात, ज्याला पोषक घटक म्हणतात. म्हणून आपण इयत्ता 6वीच्या विज्ञान विषयातील अन्नातील पोषक घटक, ओळख आणि आपल्या शरीरात त्यांची भूमिका या विषयावर जाणून घेण्यासाठी आलो आहोत. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे कळेल. पोषक तत्वांचे प्रकार. कार्बोहायड्रेट्ससाठी म्हणजे कर्बोदकांसाठी चाचणी, प्रथिनांसाठी चाचणी, चरबींसाठी चाचणी. महत्त्वाचे शब्द: पोषक तत्वे, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, चरबी, जीवनसत्वे, खनिजे, फायबर म्हणजे कोठा साफ होण्यास मदत करणारे धान्याच्या कोंड्यासारखे अन्न. या संकल्पना नकाशामध्ये अन्न स्रोतांमधील पोषक तत्वांचे प्रकार पाहूया. आपल्या अन्नातील प्रमुख पोषक तत्वे म्हणजे कर्बोदके, प्रथिने, चरबी, जीवनसत्वे आणि खनिजे. या व्यतिरिक्त अन्नामध्ये आहारातील तंतू आणि पाणी असते, जे आपल्या शरीराला देखील आवश्यक असतात. सर्व अन्नांमध्ये हे सर्व पोषक तत्वे असतात का? एखाद्या विशिष्ट अन्नात पोषक तत्व आढळते हे आपल्याला कसे कळेल? काही सोप्या पद्धतींनी शिजवलेले अन्न किंवा कच्च्या घटकाची त्यापैकी एक किंवा अधिक पोषक तत्वांसाठी चाचणी केली जाते. कर्बोदके, प्रथिने आणि चरबीच्या उपस्थितीसाठी चाचण्या इतर पोषक तत्वांच्या चाचण्यांपेक्षा सोप्या असतात. या चाचण्या करण्यासाठी आयोडीन, कॉपर सल्फेट आणि कॉस्टिक सोडाचे द्रावण आवश्यक आहे. अर्ध्या पाण्याने भरलेल्या परीक्षा नळीमध्ये आयोडीनच्या टिंचरचे काही थेंब टाकून आयोडीनचे पातळ द्रावण तयार करता येते. 100 मिली पाण्यात 2 ग्रॅम कॉपर सल्फेट विरघळवून कॉस्टिक सल्फेट द्रावण तयार करता येते. 100 मिली पाण्यात
10 ग्रॅम कॉस्टिक सोडा विरघळवून कॉस्टिक सोडा द्रावण तयार केले जाते. अन्नपदार्थांची चाचणी करण्यासाठी या रसायनांचा काळजीपूर्वक वापर करा, परंतु कोणतेही रसायन खाण्याचा किंवा चाखण्याचा प्रयत्न करू नका. आपण वेगवेगळ्या अन्नपदार्थांमध्ये कर्बोदके आहेत का ते तपासूया. आपल्या अन्नात आढळणारी मुख्य कर्बोदके पिष्टमय पदार्थ आणि साखरेच्या स्वरूपात असतात. पिष्टमय पदार्थांसाठी चाचणी. अन्नपदार्थ किंवा कच्चा घटक थोड्या प्रमाणात घ्या. त्यावर पातळ आयोडीन द्रावणाचे 2-3 थेंब टाका. अन्नपदार्थाच्या रंगात काही बदल झाला आहे का ते पहा. निळा काळा रंग दर्शवतो की त्यात स्टार्च आहे. पिष्टमय पदार्थ किंवा साखर असलेल्या पदार्थांसाठी हीच चाचणी पुन्हा करता येते. कर्बोदके युक्त पदार्थांमध्ये धान्ये, बटाटे, गोड बटाटे, ऊस, मध, फळे आणि बेकरी आणि मिठाई उत्पादने यासारखे प्रक्रिया केलेले पदार्थ समाविष्ट आहेत. प्रथिनांसाठी चाचणी. चाचणीसाठी थोड्या प्रमाणात अन्नपदार्थ घ्या. घन पदार्थांची पेस्ट, लगदा किंवा पावडर बनवता येते. थोड्या प्रमाणात अन्नपदार्थ बारीक करा किंवा लगदा करा आणि स्वच्छ परीक्षा नळीत घ्या. त्यात 10 थेंब पाणी घाला आणि चाचणी नळी, परीक्षा नळी हलवा. आता ड्रॉपर वापरून परीक्षा नळीत कॉपर सल्फेट द्रावणाचे 2 थेंब आणि कॉस्टिक सोडा द्रावणाचे 10 थेंब घाला. चांगले हलवा आणि परीक्षा नळी काही मिनिटे उभी राहू द्या. जांभळा रंग अन्नपदार्थात प्रथिनांची उपस्थिती दर्शवतो. आता तुम्ही इतर अन्नपदार्थांवर ही चाचणी पुन्हा करू शकता. प्रथिनेयुक्त पदार्थांमध्ये डाळी, धान्ये, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश आहे. चरबीसाठी चाचणी. कागदाच्या तुकड्यात गुंडाळलेला एक लहानसा अन्नपदार्थ घ्या आणि तो चुरा. कागद फाटणार नाही याची काळजी घ्या. आता कागद सरळ करा आणि तो पहा. त्यावर तेलकट डाग आहे का? कागद प्रकाशासमोर धरा. कागदावर तेलकट डाग दर्शवतो की अन्नपदार्थात चरबी आहे. अन्नपदार्थांमध्ये थोडे पाणी असू शकते. म्हणून कागद थोडा वेळ सुकू द्या. वाळल्यानंतर जर तेलकट डाग दिसला नाही तर
अन्नपदार्थात चरबी नसते. चरबीयुक्त पदार्थांमध्ये लोणी, तूप, तेल, यकृत आणि मांस यांचा समावेश आहे. जीवनसत्वे आणि खनिजे यासारखे इतर पोषक घटक वेगवेगळ्या अन्नपदार्थांमध्ये असतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण पोषक तत्वांच्या अन्न स्रोतांबद्दल आणि हे पोषक घटक आपल्या शरीरात काय भूमिका बजावतात याबद्दल जाणून घेऊया. तर पाहत रहा आणि संपर्कात रहा. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी. अन्नामध्ये आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेले महत्त्वाचे साहित्य किंवा घटक असतात, ज्याला पोषक घटक म्हणतात. आपल्या अन्नातील प्रमुख पोषक घटक म्हणजे कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, चरबी, जीवनसत्वे आणि खनिजे. या व्यतिरिक्त अन्नात आहारातील तंतू आणि पाणी देखील असते. 4. पोषक घटक ओळखण्यासाठी काही रसायनांचा वापर करून सोप्या चाचण्या केल्या जातात.